आज आपण 10 मिनिटात प्रोफेशनल बिझनेस कार्ड कसं बनवायचं ते बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आता वरती सर्च बॉक्स दिसतोय तुम्हाला, सर्च टेम्पलेट म्हणून लिहिलेलं आहे। तिथे तुम्हाला लिहायचं आहे बिझनेस कार्ड म्हणून लिहायचं आहे। बिझनेस कार्ड लिहिलं तुम्हाला की तिथे बिझनेस कार्डची जे साईज आहे ना ते येऊन जाते। बघू शकता इथे दोन साईजमध्ये बिझनेस कार्ड आहे, एक पोर्ट्रेट साईजमध्ये आणि लँडस्केप साईजमध्ये। तर इथे आपल्याला लँडस्केप साईजमध्ये बनवायचं आहे। तर मी पहिल्या सर्कलवर जे आहे ते टच करते। बघा आता इथे अशा पद्धतीचा सर्कल ओपन झालेला आहे। आता इथे बघा टेम्पलेट्समध्ये जर आलात ना तुम्ही तर तुम्हाला भरपूर सारे बिझनेस कार्डचे टेम्पलेट्स जे आहे ते दिसून जाईल। तुम्ही यामधलं कुठलंही घेऊ शकता आणि छान पद्धतीने एडिट करून तुम्ही ते तुमच्या बिझनेससाठी वापरू शकता, म्हणजे ते लवकरात लवकर होऊन जातं। तुम्हाला त्यामध्ये मराठीमध्ये लिहायचं आहे, इंग्लिशमध्ये लिहायचं आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये लिहू शकता आणि ते जे आहे तुम्ही प्रिंट वगैरे जर पाहिजे असेल तर प्रिंट पण काढून आणू शकता। बघा आता इथे अशा पद्धतीचं आपल्याला बिझनेस कार्ड बनवायचं आहे। तर हे बिझनेस कार्ड कसं बनवायचं मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा आता इथे अगोदर आपल्याला एक छान असं आपल्याला बॅकग्राऊंड तयार करून घ्यायचं आहे। आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आता इथे तुम्हाला फोटोमध्ये सर्च करायचं आहे तुम्हाला पर्पल बॅकग्राऊंड म्हणून। आता इथे बघा पर्पल बॅकग्राऊंड जे आहे ना भरपूर सारे बॅकग्राऊंड येऊन जातात। तुम्हाला यामधला जो कुठला आवडते वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे तुम्हाला घ्यायचे आहे। ते एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि रिसेंटली यूज डिझाईनमधलं घेते मी आणि हा जो बॅकग्राऊंड आहे ना हा 3 डॉटवर टच करून असा सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड करून घ्यायचं आहे। आता इथे क्रॉपमध्ये यायचं आहे। बघा खाली तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन दिसते। 2 बोटांनी काय करायचं झूम करायचं आहे। तुम्हाला जर ब्लॅक कलर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त ठेवा, तुम्हाला कमी पाहिजे असेल तर कमी ठेवा। मी अशा पद्धतीने हे बॅकग्राऊंड जे आहे ते लावून घेतलेलं आहे। आता इथे तुम्हाला टेक्स्ट लिहून घ्यायचं आहे। तर बघा आता इथे मी ऑलरेडी माझं टेक्स्ट जे आहे मी टाईप करून ठेवलेलं आहे। हे जे टेक्स्ट आहे ना मी हे कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। कलरमध्ये जाऊन याला मी येलो कलर जो आहे तो दिलेला आहे अशा पद्धतीचा। तुम्हाला जर याचा कोड पाहिजे असेल तर तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि हा कोड जो आहे तुम्ही हा वापरू शकता। तुम्हाला जर जास्त डार्क पाहिजे तर हा जो कलर आहे ना हा कलर पॅलेटमधला असा वरती घेऊन जा एका साईडने, म्हणजे उजव्या साईडने, जेणेकरून तो कलर आहे अजून पुन्हा डार्क होणार आहे। बघा आता इथे अशा पद्धतीने आपण हे नाव लिहून घेतलेलं आहे। मी थोडं झूम करते आणि हे जे नाव आहे ना थोडंसं असं खाली करून घेते। आता इथे बघा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे। एलिमेंट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि इथे ग्राफिक डिझाईन म्हणून सर्च करायचं आहे। आता ग्राफिक डिझाईन सर्च केल्यानंतर भरपूर सारे आयकॉन येऊन जातात ग्राफिक डिझाईनचे। तुम्ही कुठल्याही पद्धतीचं ग्राफिक्सचं आयकॉन घेऊ शकता। तर मी ह्या पेन्सिलचं आयकॉन घेतलं होतं आणि इथे बघा 2 बोटांनी झूम करून दाखवते आणि इथे अशा पद्धतीने इथे ठेवलं होतं। तुम्ही याऐवजी फ्लावर वगैरे कुठल्याही प्रकारचं तुम्ही ठेवू शकता। आणि मी याला असं फ्लिप करून इथे बघा ॲडजस्टमेंटचं ऑप्शन येते। तर मी याचा ब्राईटनेस वगैरे जे आहे थोडासा किंचित तसा वाढवून घेते, म्हणजे जेणेकरून तो छान दिसणार आहे। बघू शकता इथे ब्राईटनेस कमी जास्त करून बघायचा आणि कॉन्ट्रास्ट वगैरे तो वाढवायचा। आता पुन्हा इथे मी डुप्लिकेट करते आणि इकडल्या साईडनं जे आहे ते मला असं ठेवायचं आहे। आता इथून मला फ्लिप करायचं आहे, पुन्हा मला इकडल्या दिशेनं इकडल्या साईडने दाखवायचं आहे। अशा पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे दोन्हीही, बघू शकता इथे। आता इथे आपल्याला आपलं जे टेक्स्ट आहे संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते लिहून घ्यायचं आहे। आता इथे मराठीमधलं जे टेक्स्ट आहे ना छोटंसं एक वाक्य लिहिलं होतं मी, जिथे प्रत्येक डिझाईन बनते तिथे विश्वासाचं प्रतीक, असं मी एक छोटंसं वाक्य टाकलं होतं। आता हे वाक्य जे आहे ना थोडंसं मला असं खाली करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला हे लावून घ्यायचं आहे। आता बिझनेस कार्डमध्ये आपण काय काय दाखवू शकतो तर आपले जे बिझनेसमध्ये आपण ज्या सर्व्हिस उपलब्ध करतो, म्हणजे ज्या सर्व्हिस द्यायच्या आहेत त्या पद्धतीचे आपण सर्व्हिस यामध्ये दाखवू शकतो। आता इथे बघा वेगवेगळ्या पद्धतीचे बिझनेस कार्ड असतात। एक असतात उभ्या साईजमध्ये म्हणजे पोर्ट्रेट साईजमध्ये आणि एक असते लँडस्केप साईजमध्ये। आता लँडस्केप साईजमध्ये पण भरपूर सारे असे प्रकार आहे। तुम्ही एकाच पेजवर सर्व काही तुमचं मॅटर जे आहे ते तुम्ही दाखवू शकता, किंवा तुम्हाला जर वेगळं पेज पाहिजे असेल समोरून आणि मागून अशा पद्धतीचं जर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने पण तुम्ही जे आहे सर्व दाखवू शकता। आता हे आपण एकाच प्रकारचं जे आहे बिझनेस कार्ड बनवत आहे, एकच बिझनेस कार्ड बनवत आहे, म्हणजे फ्रंट साईडचं आणि बॅक साईडनं ते पूर्ण व्हाईट राहते। जर तुम्हाला 2 पाहिजे असेल तर तुम्हाला 2 पेजेसवर डिझाईन करायची आहे आणि दोन्हीही पेजेस तुम्हाला सोबत द्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही म्हणजे समोरून आणि मागून तुम्हाला प्रिंट करून मिळणार आहे। बघा अशा पद्धतीने मी माझं संपूर्ण टेक्स्ट जे आहे ते मी लावून घेतलेलं आहे। पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये येते
शेपमध्ये येऊन मी एक स्क्वेअर जो आहे तो घेते आणि इथे बघा व्हाईट कलरचा जो स्क्वेअर आहे ना, सॉरी इथे हा जो स्क्वेअर आहे ना, अशा पद्धतीने इथे लावून घेते आणि पूर्ण याला मला पेजेसला लावायचं आहे आणि याचा कलर जो आहे तो इथे व्हाईट करायचा आहे. बघू शकता इथे मी व्हाईट कलर केलेला आहे. जर तुम्हाला हा खूपच छोटा पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने याला कमी जास्त करू शकता. बघा आता इथे, आणि हे जे नाव आहे ना, मला हे असं इथं एकदम छोटंसं पाहिजे. अशा पद्धतीने मी हे खाली करून घेतलं. जर तुम्हाला यामध्ये थोडंसं डिस्टन्स वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने जास्त पण डिस्टन्स ठेवू नका. अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे. बघू शकता इथे, आणि हे आपलं मराठीमध्ये कसं टाईप करायचं ते तुम्हाला माहितीच आहे. तर अशा पद्धतीने हे टाईप करून छान पद्धतीने लावून घ्यायचं आहे. बघा आता इथे आपण एक टेक्स्ट लिहिलेला आहे, तुमचा व्यवसाय, आकर्षक डिझाईन, नवीन ओळख असं लिहिलेलं आहे. आपण डिझाईनची नवीन ओळख असं लिहिलेलं आहे. आपण हे वाक्य जे लिहिलेलं आहे ना ब्लॅक कलरमध्ये, ह्या ब्लॅक कलरच्या वाक्याला एक बॅकग्राऊंड लावायचं. आता ते कसं लावायचं तर बघा आता इथे एक व्हाईट कलरचा जो शेप आहे ना, आताच आपण लावलेला आहे, तो कॉपी करायचा, म्हणजे डुप्लिकेट करून घ्यायचा आणि इथे त्याला असं छोटं करून घ्यायचं. म्हणजे बरोबर त्या साईजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, असं छोटं करायचं आहे. आता छोटं केल्यानंतर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आणि याला राऊंड करायचं आहे. बघा आता इथे कॉर्नरमध्ये यायचं आणि कॉर्नर राऊंडिंग करायचं आहे. तुम्हाला किती पाहिजे राऊंडिंग तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला ठेवायचं आहे. तर मी इथे असं छोटं करते. छोटं केल्यानंतर इथे असं व्यवस्थित असं ठेवून देते. बघू शकता इथे. आता याला मला येलो कलर द्यायचा आहे. जो आता आपण त्या याला लावलेला आहे ना, तोच कलर मला याला येलो कलर द्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने मी हा येलो कलर देते आणि हा कॉपी करून मी दुसऱ्या पेजवर घेते आणि डाउनलोड करून घेते. बघू शकता आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर इथे असं एक व्हाईट कलरचं पेज घ्यायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड कसं करायचं तुम्हाला माहितीच आहे. वरती एक आयकॉन दिलेला आहे डाउनलोडचं. डाउनलोडवर टच करायचं. आपलं पेज नंबर किती आहे ते बघायचं. आता माझं पेज नंबर आहे 3, तर मी 3 सिलेक्ट करते आणि इथे डन करते. डन केल्यानंतर तुम्हाला हा जो आहे ना डाउनलोड होऊन आपल्या गॅलरीमध्ये येऊन जातो. गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो शेप आहे तो दिसणार आहे. तर तुम्हाला इथून हा जो शेप आहे ना हा असा घ्यायचा आहे आणि इथे हा घेतल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथे याचं बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट करायचं आहे. तर आता मी इथे बॅकग्राऊंड जे आहे ते डिलीट केलेलं आहे. बघू शकता इथे. आता याला छान असा आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. आता इथे इफेक्ट द्यायचा आहे, तो कसा द्यायचा मी दाखवते तुम्हाला. आता हा जो आहे ना आता घेतलेला हा मी डिलीट करते आणि मी ऑलरेडी इकडे एक तयार करून ठेवलेला आहे. तर मी तुम्हाला कसा इफेक्ट द्यायचा मी दाखवते. बघा आता मी त्या कॉपी करते आणि पेस्ट करते. तर इथे मी कसा इफेक्ट दिला, इफेक्टमध्ये आले. इफेक्टमध्ये आल्यानंतर शॅडोमध्ये आले, ड्रॉपमध्ये आले. ड्रॉपमध्ये आल्यानंतर ब्लर अमाऊंट आपण ठेवला 8 ठेवलेला आहे. अँगल 43, डिस्टन्स 50, कलर इंटेन्सिटी ठेवली आपण 85. अशा पद्धतीने याची सेटिंग केली. सेटिंग केल्यानंतर आता याची पोझिशन काय करायची आपल्याला बॅकवर्ड करायचे, कारण जे आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे ते इथे दिसणार आहे. अशा पद्धतीने आपण आपलं टेक्स्ट लिहिला. आता हे जे व्हाईट कलरचं जे टेक्स्ट आहे ते खूपच असं वरती गेलेलं आहे. थोडंसं आपल्याला काय करायचं आहे खाली करून घ्यायचं आहे. खाली केल्यानंतर पुन्हा आता इथे आपल्याला थोडंसं हे जे टेक्स्ट आहे ना थोडंसं अजून पुन्हा खाली करायचं आहे. थोडीशीच आपल्याला जे जागा आहे ती सोडायची आहे. आता इथे हे जो बॉक्स आहे हा बॉक्स आणि हे टेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे ग्रुप करून घ्यायचं आहे. ग्रुप केल्यानंतर इथे थोडंसं किंचित खाली करून घ्यायचं आहे आणि इथे बघा हे जे नाव आहे ना छोटं करून घ्यायचं आहे. हे वाक्य थोडंसं. आता हे वाक्य छोटं केल्यानंतर इथे तुम्हाला एक लाईन लावायची आहे किंवा तुम्ही स्किप पण करू शकता. बघा आता इथे एलिमेंट्समध्ये यायचं. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये यायचं. ग्राफिक्समध्ये इथे आपल्याला लाईन डिझाईन म्हणून सर्च करायचं आहे. तुम्हाला इथे लाईन डिझाईन करा किंवा लाईन साधी सिंपल लाईन जरी घेतली तुम्ही तरीही चालतं. तर इथे बघा मी या पद्धतीची जी लाईन आहे ती घेतली आहे. इतर अशी ठेवलेली आहे त्या वाक्याखाली आणि इथे बघू शकता आता इथे याला व्हाईट करायचं आहे. व्हाईट केल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला ही अशा पद्धतीची जी लाईन आहे ते दिसणार आहे. आता इथे ही लाईन लावली आपण आणि इथे छान पद्धतीने आपलं जे बिझनेस कार्ड आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर असं छान असं आपण बिझनेस कार्ड जे आहे ते बनवलेलं आहे. का आता इथे आपण याला ना अपरिचित नावाचा फॉन्ट दिलेला आहे आणि याला कुठला फॉन्ट दिलेला आहे फॉन्टमध्ये आलेलो आहे. फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघा मॅरिड देवनागरी म्हणून हा फॉन्ट दिलेला आहे. बाकी सर्व याला आपण तोच फॉन्ट दिलेला आहे. कुठलाही दुसरा फॉन्ट आपण वापरलेला नाही आहे. यामध्ये तुम्हाला मी इथे दाखवते कुठल्या पद्धतीचा एकच फॉन्ट दिलेला आहे देवनागरी म्हणून सर्व याला. आणि इथे आपण कलर कसं दिलेला आहे आकर्षक डिझाईनला, तर इथे आपण सिलेक्ट केलं. हे सर्व सिलेक्ट करून आपण इथे काय केलं अशा पद्धतीने ब्लॅक करून घेतलेला आहे.
आता ब्लॅक केल्यानंतर मग इथे रेडमध्ये आलो, म्हणजे हे जे 2 नावं आहे ना यामध्ये आलो. यामध्ये आल्यानंतर इथे अगोदर कलर ठरवला आपण कुठला द्यायचा आणि नंतर प्लसच्या चिन्हावर आलो आणि ते ग्रेडियंटमध्ये आलो. ग्रेडियंटमध्ये आल्यानंतर इथे पण आपण कलर जो आहे तो बदलवलेला आहे. जिथे ग्रे कलर आहे तिथे आपण रेड कलर घेतला आणि जिथे दुसरा कलर आहे तिथे आपण दुसरा कलर घेतलेला आहे. बघा आता इथे आपण हा ब्लॅक कलर घेतलेला आहे. अशा पद्धतीने हा कलर घेऊन आपण छान पद्धतीने जे आहे ते एडिट केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्यामध्ये पण भरपूर साऱ्या स्टाईल येतात, तुम्ही कुठल्याही पद्धतीची स्टाईल घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण हे बिझनेस कार्ड बनवलेलं आहे. इथे बघा हे डाउनलोड कसं करायचं. इथे 2 बोटांनी झूम करून दाखवते. आपलं पेज किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे. वरती डाउनलोडचा आयकॉन आहे आणि इथे आपल्याला डाउनलोड वर टच करायचं आहे आणि आपलं पेज जे आहे ते 2 नंबरचं सिलेक्ट करायचं आणि इथे डाउनलोड वर टच करून डाउनलोड करून घ्यायचं. अशा पद्धतीने आपण हे जे बिझनेस कार्ड आहे ते बनवलेलं आहे. तुम्हाला हे बिझनेस कार्ड कसं वाटलं मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तुम्हाला कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद.